मेळावा रंगला, परवानाधारकांचा आवाज बुलंद. बुलढाणा जिल्हा लिकर असोसिएशनच्या सभेत गाजला ठोस मागण्या व ठराव. चिखली. बुलढाणा जिल्हा लिकर असोसिएशन संघटनेची कोर कमिटी सभा मीरा सेलिब्रेशन चिखली येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून आलेले परवानाधारक, विक्रेते, पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला, तसेच पुढील कार्ययोजना निश्चित करत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवीन कार्यकारिणी: अध्यक्ष श्री किशोर गरड, उपाध्यक्ष श्री विलास मुळे, श्री राजेंद्र जयस्वाल, श्री अनिल हांडे, सचिव श्री सुरेंद्रसिंह ठाकूर, कोषाध्यक्ष श्री माधव दुर्गुळे, प्रसिद्धी प्रमुख श्री प्रेमकुमार जयस्वाल, सहसचिव श्री सोनू राऊत, सह कोषाध्यक्ष श्री सोनीजी खर्चे, जिल्हा सल्लागार श्री राजेश मापारी, श्री संतोष खंडेभराड, श्री आसिफभाई कलाल, श्री रमेश उमाळकर. सभेत उपस्थित मान्यवर किशोर गरड, सुरेंद्रसिंह ठाकूर, माधव दुर्गळे, विलास मुळे, अनिल हांडे, राजेश जयस्वाल, सोनू राऊत, सोनाजी खर्चे, रमेश उमरकर, राजेश मापारी, संतोषभाऊ खांडेभराड, आसिफभाई कलाल, आत्माराम दुत्तोंडे, राहुल झोरे, शिवशंकर पेठकर, अनिल चाटे, पंजाबराव धनवे, दीपक काळे, संदीप श्रीवास्तव, योगेश जाधव, पुरुषोत्तम जयस्वाल, रमेश पंजाबी, विजय वाकोडे, धनराज दवले, सुनील सिंह राजपूत, अनिल राठोड, संदीप बुरुकले, शिवा देशमुख, मयूर जयस्वाल, अरविंद मुळीक, राजेश अवचार, पिंटू जाधव, प्रेमकुमार जयस्वाल, सुशांत गावंडे, पांडुरंग सारोकार, दिलीप शिंगणे आदींचा समावेश होता. सभेत घेतलेले महत्त्वाचे निर्णय व मागण्या: पुरुष बिअर बार परवान्यावरील कर सवलत, वाढीव 10% विक्री कर कमी करून प्रथम टप्प्यात 3% करण्याची मागणी, अवैध व्यवसायाविरोधात कडक कारवाई, अवैध मद्य विक्रेत्यांना किमान 7 दिवस पोलीस कोठडी अनिवार्य, परवाना शुल्क सुधारणा, विक्रीच्या प्रमाणावर शुल्क आकारावे, लोकसंख्येच्या आधारावर नव्हे. 4. सामाजिक दबावापासून संरक्षण, परवानाधारकांसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा करावा. 5. वाईन शॉप संदर्भातील निर्णय, मोठ्या कारखानदारांसाठी नव्या वाईन शॉप परवान्यांचे निर्णय रद्द करण्याची ठाम भूमिका. नवीन कार्यकारिणीच्या स्वागतावेळी जिल्ह्यातील परवानाधारक विक्रेत्यांच्या हितासाठी ठोस पावले उचलण्याचा संकल्प करण्यात आला. सभेत उत्साही वातावरणात सर्वांनी संघटनेच्या एकतेचा व प्रगतीचा संदेश दिला.